श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही? बऱ्यात आम्ही पण बरेच आहे, तुम्ही पण बरेच असणार. आज तुम्हाला 3 गोष्टी मी सांगते, त्रासदायक जे आपल्याला त्रासदायक गोष्टी आहेत ते तुम्हाला मी सांगते. पहिली गोष्ट तर मोह जास्त कोणाच्या मोहात पडायचं नाही, कोणाच्या जास्त प्रेमात पडायचं नाही आहे. मी असं नाही म्हणत प्रेमाशिवाय तर हे जग चालणारच नाही, प्रेम तर करावंच लागणार आहे, पण जास्त मोह नाही ठेवला. आता कदाचित ही साडी आहे, माझी साडी ही एकदम मला भेटलीच पाहिजे तर मलाच पाहिजे असं नाही करायचं. कोणालाच जास्त हे नाही करा. कदाचित आपण एखादा गायचा बछडा आणला, त्याला आपण सांभाळला, तो कदाचित निघून चालला गेला तर मग आपल्याला त्रास होते का नाही. फक्त आणला, त्याला सांभाळा, त्याला लहानाचं मोठं करा आणि जात असेल तर जाऊ द्या. त्याला म्हणतात फक्त कर्म करा, मोह नका, मोहात जास्त पडू नका, कारण मोह हे त्रासदायक आहे. बरोबर. दुसरी गोष्ट ही की आपण कोणी जर आपल्याला छोटंसं काही थोडंसं वाईट वाटतं बोललं, लहान, आता समजा आपण आपल्या कोण्या वस्तूला म्हणजे आपण आपल्या मुलाला सांगा, आपण आपल्या मुलाला आपण लहानाचं मोठं करतो, खूप काय त्याला म्हणजे प्रेम माया जीव प्राण करून जातो, आपण खात नाही तेव्हा मुलांना देतो. जर तो कदाचित बोलला तर डोक्याला किती ताण पडते, आपल्याला दिवसभर भाकर खात नाही, आपण झोपत नाही, तोच विचारतो. तसं नाही करायचं. ठीक आहे, बोलू द्या, त्याचे कर्म त्याला भोगू द्या. आज तो मला बोलला, उद्या त्याचे लेकर त्याला बोलतील, आहे का नाही. उदाहरणार्थ माझा मुलगा बोलत नाही बरं का, माझा मुलगा खूप सुंदर आहे, खूप समजदार आहे, खूप त्याचं चांगलं हो, जिंदगीत एकदम चांगलं हो, मोठा साहेब बनवतो. तुम्ही पण प्रार्थना करा की त्याला तो मोठा साहेब बनला पाहिजे. माझा मुलगा खूप चांगला आहे. आजही माझा मुलगा माझे पायाची मसाज करून देते, माझे पाय दाबते. एवढा मोठा आहे तरी पण मला खूप मदत करते, जास्त नाही सांगत, मला खूप मदत करते. माझा मुलगा तसा नाही आहे, मला बोलत नाही, वाईट नाही, मला कधी त्रास देत नाही. माझा मुलगा खूप चांगला आहे, देव त्याचं भलं हो. माझे कोणतेच लेकरं खराब नाहीत. माझे 2 पोरी, 1 मुलगा, ते माझे खूप चांगले आहेत. दुसऱ्याच्या मुलापेक्षा ते इतके चांगले आहेत माझे लेकरं की भयंकर मी सांगू शकत नाही. माझे 2 पोरी पण आणि मुलगा पण आणि 1 नातू, एवढे 4च जीव आहेत माझ्यासाठी. 4 जीव माझ्या जीवचे प्राण आहेत. ते जास्त सांगू शकत नाही पण आहेत. हां, ठीक आहे. हां, झालं. 2 गोष्टी झाल्या. कोणी लहान व्यक्ती बोलत असेल आपल्याला तर त्यांना बोलू द्या, त्यांचे कर्म त्यांना भोगू द्या, त्यांच्यासाठी ठेवून द्या ते कर्म. आपण मनाला लावून घ्यायचं नाही, आपण त्यांना कोणत्या गोष्टीचा दुखवायचं नाही, आपण बोलायचंच नाही. ते काय बोलतात ते फक्त ऐकून घ्यायचं. आणि जास्तच राग आला तर मग कदाचित येते राग तर बोलतो आपण, पण माझं म्हणणं आहे की नाही बोलायचं. ते पण चुकते. कधी माझ्याही सोबत तसं घडते मला, असं नाही आहे, पण कधी राग येते, मग आणखीन विचार करतो की नको. म्हणून काय करायचं, त्यांना बोलतात तर बोलू द्यायचं, त्यांचे कर्म त्यांना भोगू द्यायचे. बरोबर. हां, तिसरी गोष्ट ही की एका घरातून 2 जावा असतात. तिसरी गोष्ट कुटुंबपणाची. एका घरात 2 जावा असतात, एक शेजारी नसते, ती खूप श्रीमंत असतात आणि घरात पण एकमेकी खूप प्रेम करतात, कामधंदे व्यवस्थित करतात. पण जी शेजारची असते ती खूप जळकुकुळी असते, कारण तिला ते दोघीचं जे प्रेम, ते एकमेकीचं जे सोबत राहणं ते आवडत नसते. मग ती काय करते, मोठीजवळ बसल एक दिवस, मोठीजवळ, बाई तू इथे राहण्याची, बाई तू इथे राहणे, तशी बाई तू इथे राहण्याची असं सांगेल, तिला गरम करेल, तुला क्रोध आणेल. तिच्या बाई तुझी इथे राहणे, तुला अशी बोलत होती, कामच नाही करत म्हणे माझी जाऊ, माझ्या सासूला काही देतच नाही म्हणे, मलाच करायला लावते, मला सकाळी उठं लावते. आता ती हालाकी तशी करत नाही बरं, ती कामं करत असते, पण ही जी शेजारी नाही, हिला गरम करते मोठ्या जाऊला. मग ती लाईनी जाऊ जी असते, मग मोठ्या जाऊच्या मनात राग येते तिच्याविषयी, मग दुश्मनी तयार होते. मग तिला बोलत तर नाही, पण तिच्या मनात हे राहते. मग ते झालं की मग लाईनी जवळ यायची, बाई तुझी जाऊ तर अशी म्हणत होती तुला की लवकर उठतच नाही, काही कामच नाही करत, हेच नाही करत, तेच नाही, असं म्हणजे त्या दोघीच्या मनातले, एकमेकीच्या मनातले जहर टाकून दिलं. म्हणतात ना, जहर इतकं खतरनाक आहे की त्याला कुठली दवाईच नाही आहे. त्या जहराले, त्या विषाला जहरच नाही, म्हणजे त्या विष जो आहे त्या विषाला कोणतं गोळ्या नाही, इंजेक्शन नाही, काहीच नाही आहे. इतकं डेंजर जहर आहे ते. अरे एवढे मोठे रामाला वनवासात पाठवलं त्या चुगलीने आणि कुटुंबपणाने. म्हणून कधी पण झालं, आपण कुठे आलो होतो, ते जावा. मग दोघींनी एकदम दुश्मनी करून दिली, की दोघींनी भांडणं व्हायचे. मग ते भांडणं होता मग काय करायचं, ते भांडणं होतं. मग ते मोठीला किती बी लाईनीने चांगलं प्रेम केलं, तिच्यावर किती काम केलं, तरी तिच्या मनात काय जागा बनली की माझी जाऊ माझी खराब वागते. हां, ते कधी ते आपल्यावरच आहे, ते आपण स्वतः कारण आपण भांडणं करत असतो. भांडणं केल्यानंतर ते आपल्या मनातनी कोणी समोरची व्यक्ती काही जरी नाही म्हणलं तरी पण आपल्याला असं वाटतं आपल्याला काही म्हणते का,
आपल्याला काय करते का, हालाकी कारण आपलंच मन खराब असते, कारण ते जर भरलेलं असतं ना समोरच्या व्यक्तीचं आपल्या मनात नाही. तर म्हणून आपला राग आपला शत्रू, तो शत्रू आहे आपला राग म्हणजे आपला शत्रू. म्हणून काय करायचं, आपण समजून घ्या आपल्यावर तो वेळ आला, हा सामाजिक प्रश्न आहे, हा एकाचा त्या दोघी जावाचावाच नाही आहे, हा सामाजिक प्रश्न आहे, आजही प्रश्न आहे. जर कदाचित काही सांगितलं, आता समजून घ्या आपण काही कोणाजवळ म्हणलं आणि ते समोरच्या व्यक्तीजवळ सांगितलं, समोरच्या व्यक्तीने आपल्याला म्हणलं का बाबा का बाई तो असं म्हणलं का, तर पहिल्यांदा विचार करायचा की अरे म्हणलं होतं का नाही, जरा ठीक आहे म्हणलं असेल जाऊ द्या, पण जाऊ द्या. आता समजा कदाचित माझ्यावरच होतं, मला जर काही म्हणलं का बाई त्या वहिनीनं तुला असं म्हणलं, कारण मी याच्यातून चुकली, मला याचा अनुभव आला, मग मी काय करत असते, ठीक आहे ना वहिनीनं काही म्हणलं ठीक आहे, तर मग मी काही विचार करत असते, वहिनीनं ज्या अर्थी का हिच्याजवळ हे म्हणलं, हिनंही काहीतरी म्हणलंच असं. दोन्ही व्यक्ती म्हणत असतात तेव्हा समोरची व्यक्ती म्हणते, पण समोरची व्यक्ती काय करते, जे आपण समोरच्या व्यक्तीला म्हणलं ते नाही सांगत, जे समोरची व्यक्ती बोलते ते सांग. आता समोर माझ्या वहिनीला समजा एखादी बाई माझ्या जळकुकडे असली, तिने म्हणलं लताबाई तुला अशी म्हणत होती, लताबाई मग लताबाई अशी म्हणत होती, मग वहिनी बरं काय हो तिला हरामी आहे, लय बदमाश आहे. मग जे हरामी वहिनीनं म्हणलं ते मला येऊन सांगायचं, पण हिनं वहिनीला काय म्हणलं ते नाही सांगायचं. आलं लक्षात नाही, कारण हे माझ्यासोबत घडलं, माझ्या भावाचं माझं भांडण झालं की कोणी ना कोणी काय ना काय सांगत राहते. पण आता काय केलं तुम्ही, आता काय मी काय करणार, माझ्यावर स्वतःचा माझा अनुभव, खराब अनुभव. आता काय केलं मी, माझ्या भावाच्या विरुद्ध कोणी काही सांगितलं की मी बिलकुल ऐकतच नाही. ए बाबा म्हणतो बन मार, माझा भाऊ आहे, मी आणि माझा भाऊ बघून घेईन. आणि माझ्या भावानं मला काय, आता समजा माझ्या भावानं कधी 2 शब्द मला बोलला, तर मग समोरची कुठं माणसं का नाही तुझा भाऊ बोलती तुला, बघ ना कसं आहे का, बोलून घे ना, माझा भाऊ आहे मला बोलल, मी बघून घेईन ना माझ्या भावाचं, तू कशाला मला सांगतं. समोरची व्यक्ती सांगाल का आपल्याला, नाही. तेच जर मी म्हणलं हो माझा भाऊ काय म्हणे, आणखीन काय म्हणे, मग ते आणखीन ते लिमिट सांगून म्हणजे आणखीन डोकं, म्हणजे हे काय होते, सगळं समाजासाठी सांगते, हे काय होते आपलं डोकं खराब होते. म्हणजे समोरची व्यक्ती आपल्याला सांगते तेल मीठ लावून तेच आपल्या विरुद्ध असते. ती इथं व्यक्ती ते असते त्याचं जाऊ दे, तिचं बाजूचा प्रश्न आहे. पण जी व्यक्ती आपल्याला तेल मीठ लावून सांगते आणि विचार करते की समोरच्या व्यक्ती भांडण झालं, म्हणजे तो व्यक्तीच आपला शत्रू असते. म्हणून अशा लोकांसोबत नेहमी करता यूट्यूब फॅमिली सावधान राहा. पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि अशा लोकांसोबत सावधान राहा, अशा लोकांच्या नादी लागू नका. आणि आपल्या हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा, स्वतःहून प्रयत्न करा की त्या गोष्टी आपल्यापर्यंत नाही आल्या पाहिजे. जय श्रीकृष्ण. बैलपोळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा यूट्यूब फॅमिलीवाल्याला. जय श्रीकृष्ण.